परिपक्व असा खेळाडू मनीष शर्मा नाव स्ट्रायकिंग एंडकडे खूप चांगला सामना असेल. यातील मात्र शंका नसणाऱ्या दोन्ही संघ अतिशय ताकदवर. नवीश 11 विचुंबे विपक्ष खालापूर 11 खालापूर. खूप चांगला सामना तमाम प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. गोलंदाज आपण पाहतो सोहेल शेख, खूप चांगली गोलंदाजी. राईट आर्म ओव्हर द विकेट, एक आगीवेगळी ऍक्शन. अकूट टप्प्याचा बॉल होता, या बॉलला मात्र पुल करायचा होता. खूप चांगला चेंडू डिलिव्हर करतो गोलंदाज सोहेल शेख. आणखीन एक निर्धाव चेंडू पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं. आजच्या दिवसाला जशी सुरुवात झाली होती, अंगद पाटीलनं फक्त 2 धाबाचं P1चं षटक हाताळलं होतं आणि त्यानंतर मात्र खूप चांगली फलंदाजी सुमित डोंगरे या खेळाडूने केली आणि त्या सामन्यामध्ये सामनावीर देखील ठरला होता. या मॅचमध्ये देखील दोन्ही ताकदवर फलंदाज तुम्ही पाहता मैदानामध्ये. एका बाजूने स्ट्रायकिंग एंडला परेश, पुढे चेंडू यावेळेस मात्र जमीनला घरंगलत ऑन साईडला ड्राईव्ह केला बॉलला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू उचलतील फेकतील दरम्यान सिंगल रन मात्र मिळेल, ती म्हणजे नवीश 11 विचुंबे टीमला सिंगल रन मिळेल, ती म्हणजे परेश कडके या फलंदाजाला. श्री गणेशा झालाय एका धाब्यानं तुम्ही पाहता या ठिकाणी नवीश 11 विचुंबे संघाचा. संत गतीने धाबांना आकार देत मात्र हा संघ पुढे जाईल पहिल्या बॉलपासून आणि त्यानंतर मात्र येणाऱ्या काही खराब चेंडूवरती आक्रमण देखील करावं लागेल. फलंदाजांना एक चांगलं टार्गेट मात्र सेट करावं लागेल, कारण समोर खालापूर 11 खालापूर एक ताकदवर बलाढ्य संघ तुम्ही पाहताय या ठिकाणी या सज्ज असेल. सार्थक 11 आयोजित आदरणीय निलेशदा पाटील यांच्या माध्यमातून सार्थक ट्रॉफी 2021 आपण शानदार पर्व पाहतोय. खूप चांगलं आयोजन. सोहेल शेख तयार झाला. यावेळेस गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता, परंतु दिशा भरकटली आहे. लाईन खराब, त्यानंतर मात्र पंचांचा योग्य निर्णय. व्हाईट बॉल घोषित केला गेलाय. अवंत रन मात्र मिळेल, ती म्हणजे नवीश 11 विचुंबे टीमला. एका धाब्याने संघ पुढे जाईल. टीमची धावसंख्या लागली स्कोअर कार्डवरती, ती म्हणजे 1 गडी बाद 2. सुरुवातीला मिळालेला धक्का आणि त्यानंतर मात्र संयम. खूप चांगलं असं एफर्ट. फुलरलीमध्ये चेंडू, खूप चांगला स्ट्रोक, कॉपी बुक स्टाईल फटका. इथे मात्र बॉल चालला सरळ डीपेक्सचा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार हा चौकार. प्रकल्पग्रस्त हुतात्म्यांनी घेतल्यानं छातीवर घाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दिबा पाटलांचं नाव. तर इथे सन्मान्य हरिचंद्र दमडे मामा यांचं आगमन होत आहे. त्यांच्या समवेत मदन पवार साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. तर निलेश शेठ पाटील साहेबांच्या वतीने आपल्याला स्टेजवर आमंत्रित करण्यात आले. यावं आपण स्टेजवर. इथे समोर आम्ही पाहतो सार्थकच्या समोर बसलेले की ज्यांचा आशीर्वाद घेऊन ही स्पर्धा संपन्न होत आहे ते रायगड जिल्ह्यातील भूषण छकडी सर आदरणीय बारकुशेठ पाटील आणि त्यांचे निलेश शेठ पाटील साहेबांचे सुपुत्र इथं पाहतो सार्थक आजोबा आहे, सार्थकचे आजोबा. आणि सार्थक त्यांचा आशीर्वाद घेऊनच ही स्पर्धा खऱ्या अर्थाने आपण सार्थक या नावाने साकार करत आहोत. ओ टू रोशन. थँक्यू महागुरु गडके सर. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळेस मात्र शेवटच्या क्षणाला स्टान्स बदलला जरूर, परंतु खूप चांगलं कमबॅक सोहेल शेख या गोलंदाजच्या माध्यमातून. आज मंचावरती आपण पाहतो ज्यांच्या नावानं ही स्पर्धा खऱ्या अर्थानं सार्थक ट्रॉफी असं म्हटलं तर बाळाचे पाय खऱ्या अर्थानं पाळण्यात दिसतात आणि खऱ्या अर्थानं येणारा काळ हा सार्थकचा असेल. चांगलं असं त्यांचं माध्यमातून देखील एक चांगलं नेतृत्व लाभेल, त्यांना देखील शुभेच्छा देऊया. खूप चांगलं आयोजन तुम्ही इथे पाहताय. सार्थक ट्रॉफी 2021 शानदार पर्व. फुलरलेन पद्धत चेंडू, यावेळेस मात्र गुडघ्याचा वापर केलाय, त्यानंतर एक चांगला स्ट्रोक डीप बॅक स्क्वेअरलेच्या डोक्यावर येतो हा शानदार दमदार षटकार. सार्थक ट्रॉफी हाय बघा भारी, रायगड ठाण्यात एक बघा ती नंबर 1. कोपर गावाचा निलेश पाटील या स्पर्धेचा आयोजक आपला निलेश दादा पाटील. तर इथे आपण पाहतो थँक्स मॅडी. इथे समोर आम्ही पाहतो की ज्यांचा आशीर्वाद घेऊनच निलेश शेठ पाटील साहेब यांच्या कल्पक नेतृत्वाखाली सार्थक ट्रॉफी संपन्न झालेली आहे. ते रायगड जिल्ह्यातील भूषण छकडे सर आणि कोपर गावातील आदरणीय व्यक्तिमत्व निलेश शेठ पाटील साहेबांचे पिताश्री बारकुशेठ पाटील साहेबांना बैलगाडी अर्थात छकड्यांच्या बैलगाडी शर्यतीची आवड आहे. छकडे सर आहेत आणि त्यांचे खऱ्या अर्थाने नातू इथे आपण पाहतो सार्थकला खऱ्या अर्थाने क्रिकेटची आवड आहे खऱ्या अर्थाने आणि ते विराट कोहलीचे एक जबरदस्त फॅन्स आहेत. म्हणजे त्यांच्या घराण्यात खऱ्या अर्थाने क्रिकेट असो किंवा छकडे असो बैलगाडी यांचं खऱ्या अर्थाने सातत्याने वरदास्त लाभलेलं आपण पाहतो. या आमचे निलेश शेठ पाटील साहेबांचं घराणं आहे. ओ टू रोशन पाटील. थँक्यू सो मच. आज खूप मोठ्या संख्येने आमचे मान्यवर या सामन्याचा आनंद घेत असताना आमच्या व्यासपीठावरती आणि आमच्या मंचासमोर तुम्ही पाहता या ठिकाणी एक प्रकारचं शोरूम खोललं की काय असं तुम्हाला देखील चित्र पाहायला मिळेल, कारण 4 ॲक्टिवा 6 जे आहेत. एका बाजूला एक्स्ट्रीम तुम्ही पाहता एक चांगली 2 व्हीलर बाईक आहे सिरीजसाठी, त्यानंतर स्पोर्ट्स सायकल देखील आहेत ओपनसाठी असेल ही बाईक. योग्य असं पारितोषिक तुम्ही पाहता आमच्या मंचासमोर भव्य दिव्य आकर्षक ट्रॉफीज तुम्हाला इथे पाहायला मिळतील. सर्व गोष्टीमध्ये परिपक्वता तुम्हाला इथे पाहायला मिळेल.
तर जाऊया पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने. ग्रामीण संघासाठी स्पोर्ट्स सायकल्स देखील आहेत. खूप चांगलं आयोजन आणि असं म्हटलं जातं खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन जर तुम्ही पाहिलं तर न भूतो न भविष्यती असं आयोजन, परंतु भविष्यती म्हणणं वावगं ठरणार नाहीये, कारण भविष्यामध्ये याहून आणखीन चांगला दर्जा या स्पर्धेचा वाढताना तुम्हाला पाहायला मिळेल. चला 20 मिनिटाचा कालावधी आहे या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी. खालापूर 11 खालापूरचे कॅप्टन मयूर पाटील या गोष्टीकडे पण लक्ष द्या. यावेळेस तुम्ही पाहताय महेश म्हात्रेचा पहिलाच बॉल, खूप चांगला स्ट्रोक, परेश कडकेच्या बॅटमधून येणारा हा दर्जेदार षटकार. जानेवारीला तुला पाहिले, फेब्रुवारीला ओळख झाली, मार्च एप्रिल वसंत प्रेमाचा, मे महिन्यातील मुहूर्त लग्नाचा. थँक्यू. पहिल्या बॉलवरती मात्र स्वागत केलं या खेळाडूचं. षटकाराच्या साह्यानं मात्र खूप चांगला फटका तुम्ही पाहिला परेशच्या बॅटमधून. छत्तीसगाव कमिटी चौक प्रीमियर लीगच्या अध्यक्ष गोरख धुमाल त्याचबरोबर सागर ठाकूर यांच्या माध्यमातून देखील खूप साऱ्या शुभेच्छा खालापूर संघाला आणि या संपूर्ण आयोजना देखील आल्या, त्यांचं देखील मनपूर्वक अभिनंदन. आज मात्र बरेचसे व्ह्यूवर्स मात्र या सामन्याचा आनंद घेत असताना घर बसल्या आपल्या टीव्ही स्क्रीनवरती मोबाईल फोनवरती त्यांचं देखील कौतुक आणि स्वागत करूया. अप्रतिम असं आयोजन. जो नवीन प्रेक्षक मात्र या क्रीडांगणावरती येतोय तो येता क्षणी मात्र या स्पर्धेच्या प्रेमात पडेल. एवढं चांगलं दर्जेदार आयोजन मात्र आदरणीय निलेशदादा पाटील साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं नक्कीच पाहायला मिळेल. अप्रतिम असं आयोजन. यावेळेस मात्र षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेली ती म्हणजे 1 गडी बाद 19 धावा. परेश कडके आणि मन्नी शर्मा ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये अद्यापर्यंत उभी आहे. खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून होत असताना नक्कीच या ठिकाणी महेश पाटीलला देखील कमबॅक करून द्यावं लागेल आपल्या टीमसाठी. आपण जर पाहिला तर चांगला व्यावसायिक खेळाडू, वयाल गावातून खेळणारा हा खेळाडू मात्र मागच्या काही वर्षी जर तुम्ही पाहिला मोठ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूला आपण खेळताना पाहिलं. आज मात्र खालापूर 11 खालापूर संघाकडून प्रतिनिधित्व करतोय. खूप साऱ्या शुभेच्छा या टीमला देखील असतील. ओव्हर द विकेट यावेळेस मनीष शर्मासाठी बॉल खोलात टाकला होता आणि यावेळेस देखील यष्टांचा भेद घेतला. आणखीन एक धक्का बसतोय तो म्हणजे नाविश 11 विचुंबे टीमला. मनीष शर्मा बॅक टू द पॅव्हिलियन. पाहुणा लाइन मारने का नहीं, क्यों मारने का नहीं, अरे होगी तेरी दांडी गुल, मेरा साहेब पावरफुल, अरे होगी तेरी दांडी गुल, मेरा साहेब पावरफुल. 15 तो हो गया 16 लग गया आई जवानी पटरी पे. पाहुणा लाइन मारने का नहीं, अरे क्यों मारने का नहीं, अरे होगी तेरी दांडी गुल, मेरा साहेब पावर. थँक्यू डीजे. खूप चांगली समय सूचकता तुम्ही पाहता डीजे मॅडी यांच्या माध्यमातून. इथं दांडी गुल झाली आहे मन्नी शर्मा या खेळाडूची. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. शिवकर संघाचा एक अतिशय विस्फोटकारी घातक खेळाडू संदीप पाटील मैदानामध्ये दाखल झालेत. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं सुजित 11 खालापूर संघ आणि एका बाजूने आपण पाहतोय नविश 11 विचुंबे संघ. या दोन संघादरम्यान एक बिग बॅटल, एक मोठं युद्ध तुम्हाला या क्रीडांगणामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. बॉलिंग बागपती आहेत महेश, ज्यानं मात्र खूप चांगलं कमबॅक आपल्या टीमसाठी करून दिलं. पुन्हा एकदा लेफ्ट हँड ओव्हर द विकेट समोर डावखुऱ्याचा फलंदाज संदीप. अकूट टप्प्याचा बॉल, लेंथ लवकर पिक केली त्यानंतर मात्र बॉलला फेकून दिलाय. डिपॅक वस्पेरलेच्या डोक्यावरून 6 धाब्यासाठी हा दर्जेदार षटकार. थँक्यू मॅडम. बघा तिथे मला तर वाटतं इनोवा गाडी पार्क केली आहे, 2 व्हीलर. ते गाडीच्या आरशात बघा ग्लास रिफ्लेक्शन इथे त्रास होतोय, तर आपल्याला विनंती करतो तर थँक्यू. नम्रतेची विनंती आहे. इनोवा कार जी आहे त्या ठिकाणी थोडंसं रिफ्लेक्शन खेळाडूंवरती येतोय, आपण सहकार्य करा. थँक्यू सो मच. खूप चांगला फटका संदीप पाटीलच्या बॅटमधून आला. या ठिकाणी नवी 11 विचुंबे टीमसाठी टीमची धावसंख्या लागली स्कोर कार्डमध्ये ती म्हणजे 2 गडी बाद 25 षटक क्रमांक 2 महेश म्हात्रे या गोलंदाजाचा मार्गस्थ असताना. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट महेश. हा बॉल फुलर लेनचा होता. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कशाही प्रकारचा चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. चेंडू सरळ आदळतोय शरीरावरती, त्यानंतर मात्र हा निर्धाव बॉल. निर्धाव चेंडू जास्तीत जास्त फेकावे लागतील या ठिकाणी. सुजित 11 खालापूर टीमच्या गोलंदाजांना प्रेशर क्रिएट करावा लागेल फलंदाजी करणाऱ्या नाविश 11 विचुंबे संघावरती. प्रयत्न जरूर या ठिकाणी महेश म्हात्रेच्या माध्यमातून घडलेत. आपण पाहतो प्रेक्षकांसाठी देखील सर्व आमचे स्टँड सज्ज आहेत, चांगली आसन व्यवस्था मात्र
आयोजन कमिटीकडून करण्यात आली. इथे मात्र खूप गती होती या बॉलमध्ये. वेगानं मात्र बॉल चालला, परंतु लाईन खराब होती. लेग स्टिकच्या बाहेर जरा चेंडू. पंच रवी पाटील सर यांचा इशारा होता, इट्स अ वाईट बॉल. अवांतर रन मात्र मिळेल. ती म्हणजे तुम्ही पाहता या ठिकाणी नवीश 11 विचुंबे संघाला एका धाब्याने संघ पुढे जाईल. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड ती पाहायला मिळेल, ती म्हणजे 2 गडी बाद. 26 षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी महेश म्हात्रे या गोलंदाजाचं मार्गस्थ असताना. चांगला स्ट्रोक लॉफ केला बॉलला. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दरम्यान सिंगल येईल, ती म्हणजे संदीपच्या बॅटमधून. या सिंगलने मात्र एंड देखील बदलला. दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्ती अखेर नवीश 11 विचुंबे टीमची धावसंख्या लागली स्कोर कार्ड वरती 2 गडी बाद 27. थँक्स रोशन. इथे आपण पाहतो खऱ्या अर्थाने स्टँड पाहतो तिथे प्रेक्षक शांत बसून खऱ्या अर्थाने सार्थक ट्रॉफीचा आनंद घेतात. आपल्या समोरचं स्टँड आपण पाहतो. काल त्यांचं परिवार, संपूर्ण परिवार इथे उपस्थित होते. ते स्वर्गीय बाबूशेठ स्टँड, साठे स्टँड पुणे आपण इथे पाहतो. त्याच्यानंतर स्वर्गीय अनंतशेठ भोईर स्टँड आपण पाहतो. त्याच्यानंतर स्वर्गीय प्रदीप पवार स्टँड, स्वर्गीय हिरामन वास्कर स्टँड आपण पाहतो. आणि सार्थक ट्रॉफीच्या माध्यमातून हे आहे खऱ्या अर्थाने खूप मोठं योगदान आपण पाहतो. या सर्वांचं खऱ्या अर्थाने आत्मास, या सर्वांच्या स्वर्गीय हिरामन वास्कर, स्वर्गीय बाबूशेठ साठे, स्वर्गीय अनंतशेठ भोईर आणि स्वर्गीय प्रदीप पवार यांच्या आत्मा चिरशांती लाभो ही सार्थक ट्रॉफीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ओ टू रोशन. थँक्यू सो मच. 2 षटकाचा खेळ इथे समाप्त झाला आणि 27 धाबा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. या दरम्यान खऱ्या तर SP ग्रुप सारसनचे प्रोप्रायटर आणि यशस्वी आयोजक आदरणीय अवधूतजी भगत साहेब यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला आणि या खालापूर संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. मी त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत करतोय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज सज्ज होतोय सोहेल शेख. यावेळीचा बॉल फक्त दिशा दिली, हलका त्यानं सन्मान दिला या बॉलला. आणि स्ट्रायकिंग एंडला मात्र परेश कडके येतोय. एक अतिशय विस्फोटक आणि बादली इनिंग साकारणारा रोडपाली संघाचा हा खेळाडू. आता मात्र चांगली फलंदाजी या ठिकाणी करावी लागेल या खेळाडूला. एक मोठं टार्गेट मात्र इथे सेट करावं लागेल या सामन्यादरम्यान. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना नवीश 11 विचुंबे टीमला. सोहेल शेख आपण पाहतोय एक नवोदित खेळाडू आहे. कमी अनुभवी परंतु नवीन जोमाचा, नवीन उमेदीचा. खऱ्या अर्थानं अंडर 20चा हा खेळाडू असेल कदाचित, कारण वेग खूप आहे या गोलंदाजाकडे आणि वेगावरती सातत्याने स्वार होतोय. एक चांगला संघ मात्र इथे क्रिएट केला आहे. खऱ्या अर्थानं कालापूर टीमच्या टीम मॅनेजरनं त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. नवोदित खेळाडूंना संधी दिली आहे. सोहेल शेख पुन्हा एकदा बॉलिंग बागमध्ये. यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेट. परेशसाठी हा बॉल लोअर फुल टॉस होता. खूप चांगला प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं केलाय आणि त्यानंतर मात्र ओव्हर स्टेपिंगचा हा कदाचित खऱ्या तर नो बॉल घोषित केला. आमच्या पंच या ठिकाणी सुनील पाटील सर यांच्या माध्यमातून हा इशारा येतोय. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल, त्यामुळे 3 धावा ऍड होतील. त्या म्हणजे नवीश 11 विचुंबे संघाच्या स्कोर कार्डवरती आणि फ्रीटचा चेंडू फेकावा लागेल. यानंतर मात्र सोहेल शेख या गोलंदाजाला. अशा चुका मात्र तुम्हाला खऱ्या अर्थानं आणि या स्पर्धेमधला कदाचित पहिला असेल ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल. पहिला नो असेल ओव्हर स्टेपिंगचा. सतीश म्हात्रे खूप चांगलं सहकार्य संपूर्ण स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून. आणि ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल घोषित केला पंच सुनील पाटील सर यांच्या माध्यमातून. फ्रीटचा चेंडू फेकावा लागेल सोहेल शेख या गोलंदाजाला आणि समोर फलंदाज आहे तो म्हणजे परेश कडके. संधी आहे, बॅटचा फेस खोलावा लागेल, चांगला फटका मात्र इथे खेळावा लागेल. फुलटॉसमध्ये चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला स्ट्रोक डीप स्क्वेअर लेग क्षेत्राकडे बॉल चाललाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू उचलतील, फेकतील. त्या दरम्यान मात्र या ठिकाणी सिंगल रन आली आहे. शुभम गोडविंदे मुळगावचा हा खेळाडू आहे. सिंगल हँडेड षटकार खूप चांगल्या पद्धतीने खेळला होता या खेळाडूनं आणि सारसनच्या स्पर्धेमध्ये खेळला होता. तर इथे बघा बंधुप्रेम जोडी इथे स्टेजवर उपस्थित राहिलेली आहे. सन्मान्य किशोर पाटील साहेब आणि सन्मान्य निलेश पाटील साहेब मोपाडा रसानी यांचं व्यासपीठावर इथे आगमन झालेलं आहे. सार्थक ट्रॉफीचे आयोजक निलेश पाटील साहेबांच्या वतीने आपलं स्वागत आहे. ओ टू रोशन पाटील. 32 धाबा स्कोर कार्ड वादी लागल्यात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापासून घरातनं आउट ऑफ कंट्रीमध्ये देखील निलेश दादांचे मित्र परिवार तुम्हाला पाहायला मिळतील क्रिकेट या क्षेत्राच्या माध्यमातून. कारण एवढं नाव त्यांनी कमवलं क्रिकेट क्षेत्रामध्ये. जर आपण पाहिलं सार्थक हे ब्रँड तयार झालंय टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. आणि या त्यांच्या माध्यमातून येणारे बहुचर्चित रायगड प्रीमियर लीगमध्ये देखील त्यांचा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल, ज्यामध्ये जीवित म्हात्रे हे खऱ्या अर्थाने त्या संघाचे प्रतिनिधित्व करतील. त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया. बोलूया मैदानाकडे. सोहेल शेख पुन्हा एकदा बॉलिंग बागमध्ये. सरळ बॅटने मात्र ड्राईव्ह केला बॉलला. लॉंग ऑफच्या दरम्यान क्षेत्ररक्षक चेंडू खाली संदेश मुंडे येतोय. दरम्यान सिंगल रन मात्र मिळेल. ती म्हणजे यावेळेस नवीश 11 विचुंबे संघाला सिंगलने मात्र संघ पुढे जाईल. टीमची धावसंख्या लागली स्कोर कार्डवरती. ती म्हणजे 2 गडी बाद 33 षटक क्रमांक 3 या ठिकाणी सोहेल शेख या गोलंदाजाचं मार्गस्थ असताना.
पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र महेश मात्र या गोलंदाजावरती 15 धावा आल्या. तदनंतर मात्र तिसरं षटक सोहेल शेखचं इथे मार्गस्थ आहे. आतापर्यंत चांगली फलंदाजी, खूप चांगला फटका. यावेळेस देखील लॉंग ऑफ मध्ये बॉल येतोय. थोडेसे फंबल झाले. ओमकार हा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. त्यानंतर मात्र 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही खेळाडूंनी. क्रिकेटमध्ये तुम्हाला 100% कमिटमेंट द्यावं लागते, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. एक एक चूक तुमच्या संघाच्या पराभवाचं कारण ठरू शकेल आणि ती चूक मात्र होत असताना या ठिकाणी ओमकारच्या माध्यमातून स्ट्राईक आली इथे. आपण पाहतो परेशकडे आणि त्यानंतर मात्र 2 धावा देखील मिळाल्या त्या म्हणजे नवी 11 विचुंबे टीमला. आतापर्यंत टीमची धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्डवरती 2 गडी बाद 35. तिसरं षटक या ठिकाणी सोहेल शेख या गोलंदाजाचं मार्गस्थ असताना ओव्हर द विकेट. टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र पॉईंटच्या डोक्यावरून खेळायचा होता, परंतु वेग जास्त होता बॉलमध्ये, त्यामुळे कशाही प्रकारचा चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाही आहे. इथे मात्र हा डॉट बॉल निर्धाव चेंडू फेकतोय सोहेल शेख हा गोलंदाज. कौतुक करावं लागेल, नवोदित गोलंदाज आणि समोर आक्रमक असे खेळाडू आहेत आणि त्यांच्या समोर मात्र या खेळाडूने चांगली गोलंदाजी केली आहे. सोहेल शेख पुन्हा एकदा बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होतोय. परेशसाठी हा बॉल यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप, पंचाचा इशारा तो व्हाईट बॉल. लाईन खराब होती, लेन चांगली होती. इथे मात्र अवांतर रन मात्र मिळेल ती म्हणजे नवी 11 विचुंबे संघाला. थर्ड ओव्हर तुम्ही पाहता या ठिकाणी प्रोग्रेसमध्ये आहे. आतापर्यंत टीमची धावसंख्या जर आपण पाहिली धावफलकावरती लागली आहे ती म्हणजे 3 गडी बाद 36. तिसरं षटक या ठिकाणी सोहेल शेखचं मार्गस्थ असताना आणि पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज सोहेल. यावेळेस लॉफ केला बॉलला, अप्रतिम टायमिंग, बॉल चालला सरळ बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार. 6 धावेसाठी हा दणदणीत षटकार. रायगड ठाण्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा करी तो आपला वादा, कोपर गावाचा निलेश दादा. सार्थ केले वन संघाचा हाय स्पॉन्सर निलेश दादा. पुरा करी तो आपला वादा. क्या बात है मॅडी, बिलकुल सुमधुर संगीत. निलेश शेठ पाटील द ब्रँड ऑफ सार्थक. तर या ठिकाणी या स्पर्धेला खऱ्या अर्थानं घर बसल्या लाईव्ह एन्जॉय करतात ते शिवसेनेचे दमदार नेतृत्व मनोज मस्कर साहेब कोपरुली हे देखील मॅचला इथे लाईव्ह एन्जॉय करतात. त्यांना देखील विनंती करतो आपण यावं व्यासपीठावर. निलेश शेठ सांगतात आपण घरी नका बघू, या खऱ्या अर्थानं तुमचे परम मित्र आहेत तर या इथे मॅच नक्कीच त्यांच्या प्रेमापोटी तुम्हाला इथे आमंत्रण दिलं जाय तर आपण नक्कीच या स्पर्धेमध्ये. तर त्यांच्या समेत आपण प्रमोदजी जाधव साहेब त्यांना देखील विनंती करतो. प्रमोदजी जाधव साहेब आपण देखील कुठे असाल तर या मंचावर आपल्याला देखील या स्पर्धेच्या वतीनं आमंत्रित केलं जात आहे. तर या स्पर्धेचे सर्व निलेश शेठ पाटील यांचे वडील आदरणीय बारकू शेठ पाटील आपल्याला आमंत्रित करतायत. तर जाधव साहेब या व्यासपीठावर आपलंही सार्थक ट्रॉफी 2021 स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच प्रवीण. 3 षटकांचा खेळ संपला आणि या तब्बल 42 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. मी विनंती करेन या ठिकाणी सुजित 11 कालापूर टीमच्या संघनायकाला 10 मिनिटांमध्ये हे 2 षटकं आपल्याला इथे समाप्त करायचे आहेत. टाईम अलर्ट केला जाईल प्रत्येक संघाच्या संघनायकाला. आपण पाहतोय खालापूर संघामध्ये बरेचसे खेळाडू खालापूर परिसरामधले. नुकताच काही दिवसापूर्वी आपण पाहिला खालापूर चांभारलीमध्ये एक चांगला सत्कार सोहळा समारंभ संपन्न झाला. आदरणीय खऱ्या अर्थानं संदीप भाऊ मुंडे यांच्या माध्यमातून खूप चांगलं असं कार्य त्यांच्या माध्यमातून होत असताना हॅलो, इथे मान्यवरांना सन्मानित केले जात आहे. हरिचंद्र दादा दमडे भंगारपाडा यांना या स्पर्धेच्या माध्यमातून निलेश शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते इथे शहाल आणि सार्थक ट्रॉफीचं सन्मान चिन्ह देऊन हरिचंद्र दमडे साहेबांचा गौरव इथे केला जात आहे. सन्मान्य निलेश शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते भंगारपाडा गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व श्री हरिचंद्र दमडे साहेब यांचं इथे शाल आणि सार्थक ट्रॉफीचं सन्मान चिन्ह देऊन गौरव केले जात आहे. सन्मान्य निलेश पाटील साहेब मोहपाडा रसायनी यावा आपण आपल्या इथे सन्मान निलेश शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. बंधुप्रेम निलेश पाटील साहेब यावा आपण. तर सन्मान्य मोहपाडा रसायनवरून आलेले सन्मान्य निलेश शेठ पाटील साहेबांचं सन्मान इथे खऱ्या अर्थाने निलेश शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते इथे सार्थक ट्रॉफीचं सन्मान चिन्ह देऊन गौरव केला जात आहे.
हो टू रोशन पाटील. अप्रतिम झेल या स्पर्धेमधला एक चांगला झेल पकडला ओंकार गावडे या खेळाडूनं. उत्कृष्ट लेदर क्रिकेटर आणि त्याचबरोबर मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आम्ही काल पोहिंजाच्या क्रीडांगणामध्ये देखील पाहिली आहे. खूप चांगली बॅटिंग ओंकारनं केली होती, परंतु इथे चांगलं क्षेत्ररक्षण. सर्व डिपार्टमेंटमध्ये मात्र खूप चांगली कामगिरी करत असताना यावेळेस सुधीर इलेव्हन खालापूर संघ फलंदाज बाद झाला. संदीप नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. आणखीन एक चांगला अपकमिंग रायझिंग स्टार कामोटे संघाचा एक युवा प्रतिभावंत खेळाडू रोशन म्हात्रे मात्र 5व्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झालाय. 42वा स्कोर कार्डवरती तुम्ही पाहताय आतापर्यंत 4थं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. पोसरी संघाचा एक गुणवान डावखोरे आताचा शैलीदार गोलंदाज मनीष शास्त्री बॉलिंग मार्कवरती आलाय आणि या षटकामध्ये जरूर कमबॅक करावं लागेल मनीष शास्त्री या गोलंदाजाला. परेश तो मात्र संयमानं खेळ साकारतोय, खराब चेंडूची प्रतीक्षा करतो आणि त्यानंतर मात्र त्या चेंडूवरती आक्रमण देखील करतोय आणि चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना परेशला पण पाहिलं. परंतु आता वेळ फार कमी आपल्यासाठी. शेवटचे 11 चेंडू आहेत या पहिल्या सत्रामध्ये, त्यामुळे प्रत्येक बॉलवरती मात्र अटॅकिंग क्रिकेट आक्रमण करावं लागेल यावेळेस नाविश इलेव्हन विचुंबे संघाच्या फलंदाजांना. चला स्पीडअप करा, मी विनंती करतोय. 10 मिनिटांमध्ये हे 2 षटकं समाप्त करायचे तुम्हाला. ही सूचना मात्र आमच्या आयोजन कमिटीकडून आली आहे आणि या नियमाचं पालन तुम्हाला देखील करावं लागेल. आपण पाहतो आमच्या मंचासमोर मात्र एक तब्बल 42 हवा आल्याच स्कोर कार्डवरती. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक. इथे मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिलंय. आकाशाला गवसणी करणारा षटकार येतोय परेश कडकेच्या बॅटमधून. माझा शिव माझा मित्राचा तुफान पॉवरफुल. माझा शिव माझा मित्राचा तुफान पॉवरफुल. यावेळेस मात्र खूप चांगली फटकेबाजी षटकार आलाय परेशच्या बॅटमधून. एक विस्फोटक असा खेळाडू मात्र इथे मात्र अटॅकिंग मूडमध्ये आलाय. चांगलं आक्रमण करत असताना आपल्या टीमसाठी 48 हवा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. गडी पास झाले ते म्हणजे 3. 4थं षटक या ठिकाणी मनीष शास्त्री या गोलंदाजाचं इथे आपण पाहतो मार्गस्थ आहे. कॅप्टन ओर द विकेट फुलरलेनबद्दल चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि त्यानंतर मात्र सिंगल रन ॲड होईल, ती म्हणजे नाविश इलेव्हन विचमे टीमच्या धावफलकावरती. तब्बल 49 अर्धशतकाच्या उंबरट्यावरती येऊन ठेवलाय यावेळेस मात्र नाविश इलेव्हन विचुंबे संघ. रोशन म्हात्रे अतिशय चांगला बॉटरमॅनचा वापर करणारा ताकदवर फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. आपण पाहिला पिल्ले कॉलेजच्या मैदानामध्ये या खेळाडूनं मात्र अक्षरशः धुमाकूळ घातला होता. सर्वात लांब लचक षटकार मारण्याची कुवत असणारा हा खेळाडू रोशन स्ट्रायकिंग एंडला आलाय. मनीष पुन्हा एकदा लेफ्ट हँड ओर द विकेट. गती परिवर्तन केलं. ज्या गतीनं मात्र बॉल बॅटवर येणं अपेक्षित होती गती मात्र या बॉलवरती मिळाली नाहीये, परंतु लेग बाईस बॉलनं सरळ डोक्याचा भेद घेतला. त्यानंतर मात्र अवांत रन मात्र मिळाली आहे, ती म्हणजे नविश इलेव्हन विचुंबे संघाला. आणि या एका धावेने अर्धशतक देखील पूर्ण झाले, ते म्हणजे नविश इलेव्हन विचुंबे संघाचं. 3 गडी बाद 50 ही धावसंख्या स्कोर कार्डमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 4थं षटक या ठिकाणी मनीष तात्रे या गोलंदाजाचं मार्गस्थ असताना चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न यावेळेस मनीष तात्रे या गोलंदाजाच्या माध्यमातून होत असताना तुम्ही पाहता मैदानावरती. सेकंड सामना तुम्ही पाहता आजच्या दिवसाचा दुसरा सामना. यावेळेस देखील स्क्वेअर ऑफ द विकेट आणि आणखीन एक सिंगल ॲड होईल. ओमसाई भंगारपाडा संघानं मात्र खूप चांगला संघर्ष केला. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र संघर्षमय क्रिकेट आपण पाहिलं आणि तिथे मात्र निसटता पराभव त्यांच्या नक्कीच हाती आला. खूप चांगलं कामगिरी त्यांच्या खेळाडूंनी केली होती. पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया त्यांना पुढच्या स्पर्धेसाठी. रोशन स्ट्रायकिंग एंडवरती येतोय फलंदाज तुम्ही पाहता या ठिकाणी या कामोटे संघाचा गुणवान खेळाडू. बॉलिंग मार्कवरती असेल तो म्हणजे मनीष तात्रे. अंडर 22 मध्ये मात्र लगातार 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा एक मोठा पराक्रम या खेळाडूने केला होता. पण आता संघाला गरज आहे मोठ्या फटक्यांची. खूप चांगला चेंडू. खालापूर संघातील एक प्रमुख गोलंदाज आणि मनीष तात्रेनं मात्र इथे आपल्या टीमला कमबॅक करून दिलंय. 4थ्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्ती अखेर 51 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल, ती म्हणजे नविश इलेव्हन विचुंबे संघाची. वचन साईबा वचन पूर्ण करी बाई माझा ग शिवबरा जाग बसला घोड्यावरी बाई राजा ग बसला घोड्यावरी बाई शिवबाग बसला घोड्यावरी. थँक्स डीजे मास्टर. इथे पाहतो आपण नविश इलेव्हन क्रिकेट संघाचे पॅकर्स आणि बिचुंबे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य निलेश शेट कांबळे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. तर त्यांना स्टेजवर आमंत्रित केले जात आहे. इथे मान्यवरांना सन्मानित केले जात आहे.
शेवटचं षटक असेल आणि बॉलिंग मार्कमध्ये यावेळेस गोलंदाज सज्ज होतो तो म्हणजे संदेश मुंडे मॅनफॉर्म सांभारली. सुजी 11 खालापूर संघाचा हा गोलंदाज. शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक आहे. या षटकामध्ये मात्र चांगलं आक्रमण करावं लागेल, अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल परेश खडके आणि रोशन म्हात्रे या खेळाडूंना. दी व्हॉइस ऑफ वाकलन आमचे मित्र ओमकार शेट्टे, एक उत्कृष्ट मराठी समालोचक, यांच्याकडून देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्या, त्यांचं देखील आपण अभिनंदन करूया. ओव्हर द विकेट फुलर लेनचा बॉल एज लागले, बॅकवर्ड क्षेत्राला बीट करून बॉल सरळ चालला वेगानं, ब्लॅक स्क्रीनला स्पर्श करण्यासाठी सीमारेषा पार हा चौकार. रायगड ठाण्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लय त्याचा साधा, पुरा करी तो आपला वादा, कोपर गावाचा निलेश दादा, सार्थ केले वन संघाचा, हाय स्पॉन्सर निलेश दादा. बॉल खूप सुंदर होता, परंतु यष्टीरक्षकांनी त्याच्या मागे असलेल्या क्षेत्ररक्षण केली चूक तुम्ही पाहताय. आणि त्यानंतर मात्र चौकार मिळाला आणि वैयक्तिक 13 चेंडू 31 या धावसंख्येवरती खेळतो आतापर्यंत परेश खडके हा फलंदाज. इथे देखील एज लागली आहे, परंतु इथे कोणत्याही प्रकारची चूक नाहीये. बाद व्हावं लागेल, परतावं लागेल. बिग विकेट परेश खडके, बॅक टू द पॅव्हिलियन. सार्थक ट्रॉफी हाय बघा भारी, रायगड ठाण्यात एक बघा ती नंबर 1. कोपर गावाचा निलेश पाटील या स्पर्धेचा आयोजक, आपला निलेश दादा पाटील सार्थक ट्रॉफीचा आयोजक. कोपर गावाचा निलेश पाटील या स्पर्धेचा आयोजक, आपला निलेश दादा पाटील सार्थक ट्रॉफीचा आयोजक. थँक्यू. स्क्रीनमध्ये तुम्ही पाहता या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि या खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेट विश्वामधले एक जबरदस्त व्यक्तिमत्व आदरणीय निलेशदा पाटील साहेब, त्यांच्या समवेत आमचे महागुरू, आमचे उत्कृष्ट समालोचक, आमचे सिनियर समालोचक या ठिकाणी MD गडगे सर. खूप चांगलं चित्र तुम्ही पाहता आमच्या साहेबीतल्या यांच्या माध्यमातून. यावेळेस खूप चांगला झेल पकडला होता. बंटी बद्रिकेला बीट करून बॉल सरळ गेला होता शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्राकडे. मनीषनं मात्र झेल कॅरी केला होता आणि या परेशला मात्र परतावं लागलं. 14 चेंडू 31 धावाचं योगदान आपल्या टीमला दिलं. नवीन फलंदाज यावेळेस तुम्ही पाहताय मैदानामध्ये दाखल होईल. एक अतिशय चांगला हार्ट हिटर फलंदाज नरेंद्र मस्कर. यावेळेस देखील बॉलला डीपमध्ये खेळून काढलाय. त्या ठिकाणी मयूर पाटील क्षेत्ररक्षक आहेत, स्वतः संघनायक. आणि त्यानंतर मात्र सिंगल रन मिळेल ती म्हणजे नवी 11 विचुंबे संघाला नरेंद्र मस्कर. तुम्ही पाहता हा खेळाडू मैदानामध्ये आहे. नुकतीच भंगारपडाची स्पर्धा जर आपण पाहिली तर अतिशय चांगली वाजली इनिंग त्या खेळाडूनं त्या स्पर्धेमध्ये साकारली होती. आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा नवीन स्वप्न घेऊन या स्पर्धेमध्ये दाखल झाला नरेंद्र. यावेळेस मात्र रिदम चुकलं आणि तदनंतर मात्र हा चांगला फटका, नक्कीच षटकार मिळतोय तो म्हणजे नवी 11 विचुंबे संघाला. कोपर गावाचा तो खास निलेश दादाला नावास, कोपर गावाचा तो खास निलेश दादाला नावास. नाही चर्चा गावागावात एकच वादा आमचा निलेश. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला होता संदेश मुंडेनं आणि शेवटच्या क्षणाला मात्र बॉल कदाचित बॉलवरती त्याची बॉल स्किड झाला असावा, कारण तुम्ही पाहता चेंडूला बोलवण्याची क्षमता दाखवणारा हा खेळाडू. त्यानंतर मात्र हा षटकार देखील आलाय. एक आगळावेगळा फेटका खेळायचा होता, शरीरावरती येणारा बॉल आणि त्यानंतर मात्र एक अवांतर रन लेग बायच्या स्वरूपात. योग्य निर्णय. पंच तुम्ही पाहता या ठिकाणी सुनील पाटील सर आहेत, एका बाजूला स्क्वेअर लेग पंच तुम्ही पाहताय रवी पाटील सर आहेत आणि त्यानंतर आमचे जावेद फरीसर. चांगलं कार्य, चांगलं कॉन्ट्रीब्युशन या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांचं देखील तुम्हाला पाहायला मिळतंय. आणि या टीमची धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत लागली स्कोर कार्डमध्ये 4 गडी बाद. 63 शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना संदेश मुंडे या गोलंदाजाचं. खूप चांगलं षटक. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा संदेश. नरेंद्र मस्कर साठी शेवट गोड करणारा हा षटकार होतो म्हणजे नवी 11 विचुंबे संघासाठी नरेंद्र मस्करच्या बॅटमधून. रायगड ठाण्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लय त्याचा साधा, पुरा करी तो आपला वादा, कोपर गावाचा निलेश दादा, सार्थ केले वन संघाचा, हाय स्पॉन्सर निलेश दादा. तर पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि तब्बल 69 धावा स्कोर कार्डमध्ये लागल्यात. तर लाईनअप करून मैदानाच्या बाहेर या. सुजित 11 खालापूर संघाला नम्रतेची विनंती. आपण जर पहिल्या सुरुवातीला पहिल्या बॉलवरती विकेट मिळाला तर स्वप्नील कांबळे आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवरती षटकार लगावून शेवट गोड केलाय तो म्हणजे नरेंद्र मस्कर या फलंदाजाने. तर इथे मान्यवरांना सन्मानित केले जात आहे. सन्मान्य प्रमोद जाधव साहेबांना
आमंत्रित केले इथे आम्ही करत आहोत आपला सन्मान सार्थक ट्रॉफी 2021 पर्वचे रायगड जिल्ह्यातील एक सर्वोत्तम टेनिस विश्वातील आयोजक मी निलेशदादा पाटील साहेबांना विनंती करत आहे की आपल्या शुभ हस्ते प्रमोद दादांना इथे मायेचे उबदार शाल आणि सार्थक ट्रॉफीचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आपण इथे गौरव करावं. त्याच्यानंतर आपण इथे पाहतो मित्रांनो, अवनी एंटरप्राइजेसचे ओनर्स आदरणीय श्री श्रेयस दादा म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून आणि कल्पकतेनेतून खऱ्या अर्थाने जो पनवेल हाप आपण पाहतो, आश्रय दादा म्हात्रे यांच्या वतीने खऱ्या अर्थाने अंतिम जो दिवस असेल फायनलचा दिवस, तर पनवेल हा भारतात पनवेल ओपनसाठी खऱ्या अर्थाने त्यांच्या वतीने सरप्राईज गिफ्ट आपण पाहणार आहोत मित्रांनो. त्यांचं आश्रयदादा म्हात्रे आपलंही मी निलेशदादा पाटील साहेबांच्या वतीने पुन्हा एकदा मनपूर्वक आपलं सहर्षी ते स्वागत करत आहोत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. सार्थक 11 क्रिकेट संघ कोल्ही कोपर या गावाचा, कोल्ही कोपर या गावाचा. बाबा बापू शेठ पाटील पॅकर हय्या क्रिकेट संघाचा, भाई निलेश शेठ पाटील पॅकर हय्या क्रिकेट संघाचा. बाबा बापू शेठ पाटील पॅकर हय्या क्रिकेट संघाचा, भाई निलेश पाटील पॅकर हय्या क्रिकेट संघाचा. प्रकाश सुगे कर्णधार प्रितेश पाटील ऑलराऊंडर, प्रितेश पाटील ऑलराऊंडर. थँक्स. तर प्रतिस्पर्धी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने खऱ्या अर्थाने 69 धावा कुठून 70 धावांचं लक्ष्य आहे प्रतिस्पर्धी क्रिकेट संघासमोर उभं केलेलं आहे आणि त्या आव्हानाला प्रतिस्पर्धी संघ कशा प्रकारे फलंदाजीच्या माध्यमातून सामोरं जातो त्याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी आपण बोलूया एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक आणि आम्हा सर्वांचे परम मित्र योगेश मडवी मॅन फ्रॉम सिद्धी करवले यांच्याकडे आपण बोलूया. तो थँक्यू सो मच महादेव गडगे सर, त्याचबरोबर रोशन पाटील, पुन्हा एकदा जमलेल्या सर्व तमाम कॅमेराशिकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक वर्ग आम्हाला जोडले गेलेत. साईप्रीत लाईव्ह यांच्या माध्यमातून त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करत आहे. याची दी या चडोला क्रिकेटचा देखना सोहळा, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा एक जबरदस्त स्पर्धा, 7 दिवस चालणारी स्पर्धा. स्पर्धेमधला हा 5वा दिवस आहे. आज तुम्हाला तालुकास्तरीय संघ खेळताना पाहायला मिळत आहेत. पहिली मॅच भरपूर चांगली राहिली, शेवटच्या बॉलपर्यंत पाहायला मिळाली आणि शेवटच्या अंतिम बॉलवरती विजय संपादित केलं I11 उभे संघानं. तर नेक्स्ट मॅच आपण पाहतोय मैदानावरती जिंकणारा संघ विपक्ष I11 ओबे अशी ती मॅच असेल येणारी नेक्स्ट मॅच. आणि सुद्धा सूर्य मैदानावरती जी मॅच तुम्ही पाहताय नविश 11 बिचुंबे वर्सेस सुजित मुंडे 11 संघ खालापूर. टीम समोर आता 70 धाबेचं टार्गेट उभं केलंय. 69 धाबा झाल्या या पहिल्या सत्रामध्ये आणि 70 धाबेचं टार्गेट असेल. चला विनंती करतो पुन्हा एकदा नविश 11 बिचुंबे टीमला वेळ न घेता आता लगेच शतकक्षण लाभायचं आहे कारण तुम्हाला 5 षटकांसाठी अवघे 25 मिनिटाचा अवधी आहे आणि त्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. तर सलामी जोडी देखील मैदानावरती जातीये ती सुजित मुंडे 11 टीमची. सलामीवीर फलंदाज मैदानावरती पोहोचलेत. तर बंटी भद्रिके आणि रजत मुंडे. तर इथे सार्थक फार्म हाऊस कमिटी मेंबर्स सुशांत गायकर यांचं व्यासपीठाकडे आगमन होत आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मनपूर्वक स्वागत आहे. तर जिंकण्यासाठी 70 धाबेचं लक्ष मनाशी बालगून सलामी जोडी जाते मैदानावरती. बंटी भद्रिके आणि फलंदाज रजत मुंडे हे सलामीवीर. 2 फलंदाज मैदानावरती. दोन्ही टीमला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आज प्रेक्षकांना स्टँडर्ड क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. त्या सर्व तमाम क्रीडारसिकांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत आहे
पहिला गोलंदाज पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल. बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार नाईक सज्ज झालाय. पहिलं षटक घेऊन येतोय. बामण डोंगरी टीमचा हा गोलंदाज आज मात्र इथे खेळतोय आपल्या टीमसाठी. इथे आपण पाहतो नवीश 11 विचुंबे टीम कडनं तो गोलंदाज सज्ज झालाय. ओमकार नाईक पहिलं पॉवर प्ले षटक. 2 शतरक्षक बाउंड्री लाईन वरती आहेत. एक खेळाडू तुम्ही पाहता लॉंग ऑफला आहे आणि एक खेळाडू वाईड इश लॉंग ऑन. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल मिस टायमिंग, उंची जास्त लांबी कमी आणि स्वतः गोलंदाज ओमकार नाईकनं झेल टिपलाय. पहिला खेळाडू मैदानाच्या बाहेर होत आहेत. बंटी बद्रिके बॅक टू द डगआउट. मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपलाच हवा. थँक्यू डॅडी. इथे आपण पाहू शकाल खऱ्या अर्थानं नवीश 11 विचुंबे संघ इथे खूप चांगला खेळ दाखवते, परंतु त्या संघासाठी सातत्याने सपोर्ट राहिले ते निलेश शेठ कांबळे नवीश बिल्डर्स डेव्हलपर्स यांना विनंती करतो व्यासपीठावर यावं. आणि विचुंबे म्हटल्यानंतर निश्चितपणे आपण स्वरांश एंटरप्राइजेसचे दमदार पॅकर ज्यांच्या माध्यमातून आपण भरपूर इंट्या पाहतो ते सनी तुपे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना देखील विनंती करतो यावं व्यासपीठावर. येणाऱ्या 10-11 फेब्रुवारीला 24 ग्रामीण संघ आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर बाईक अशी 1 लाखाची भरपूर मोठी टुर्नामेंट आपल्या समोर येईल. तर सनी तुपे साहेब लगातार 5 दिवस या स्पर्धेला इथे एन्जॉय करतात, त्यांचंही मनापासून धन्यवाद. तो पहिला बॉल पहिला विकेट मिळवला. आपण पाहतो दमदार स्वरूपात पुन्हा एकदा पाहायला मिळाली. मैदानावरती नवीश 11 विचुंबे टीम कडनं गोलंदाजी करताना ओमकार नाईक पहिल्याच बॉलवरती आत्मविश्वासानं गोलंदाजी करत आहे. नवीन खेळाडू आलाय मैदानावरती मयूर पाटील. मयूर पाटील मॅन फ्रॉम पोसरी. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय सेकंड वरती रजत मुंडे ज्या खेळाडूची चर्चा गेली 2 वर्ष तुम्हाला सातत्यानं ऐकायला मिळाली तो रजत मुंडे. हा बॉल पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या खूप बाहेर. पंच जावेद फरीद सरांचा येतो व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या 1 तुम्हाला पाहायला मिळेल. अतिरिक्त धावेनं खातं खुलं झालं. पहिला बॉलवरती विकेट मिळाली ओमकार नाईकला. मग इथे दुसरा बॉल त्यानं व्हाईट बॉल फेकलाय. अतिरिक्त धावेनं खातं खुलं होतंय. बॅटिंग करणाऱ्या सुजित मुंडे 11 संघाचा. सुजित 11 खालापूर वर्सेस नवीश 11 विचुंबे ही लढत तुम्ही पाहताय मैदानावरती. 2 ताकदवर संगम. यावेळीचा फटका देखील हवेमध्ये आणि चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक पोहोचले होते शेवटपर्यंत बॅलन्स झाला नाहीये. आणि इथे नरेंद्र म्हस्कर होते तिथे त्या ठिकाणी झेल ड्रॉप होत आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 2 ने पुढे सरकेल. टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय 3 धावा 1 बाद 3 ही स्कोर आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती सुजित 11 खालापूर टीमचा. तो जिंकण्यासाठी 70 धाबेचं लक्ष्य 14.00 ही सरासरी मैदानावरती गाठावी लागेल. आणि पहिल्या चौबामध्ये एक मोठा धक्का लागला. पहिला फलंदाज बाद झाला 0 या धावसंख्येवरती. आणि आता जी जिम्मेदारी आहे जी खरी जिम्मेदारी या 2 फलंदाजच्या खांद्यावरती. टेनिस क्रिकेट मधले गाजलेले 2 खेळाडू मैदानावरती आहेत. आत्ताचा बॉल पडल्यानंतर थोडासा डीप राहिला. फलंदाज रजत मुंडे विट झाले आहेत. डॉट बॉलची समाप्ती. रजत मुंडेची बॅट जर आपण पाहिली गेली 2 वर्ष सातत्याने क्रिकेट प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्या नावाची हुकूमत गाजवली. आज मात्र हा ग्राउंड गाजवण्यासाठी रजत मुंडे सज्ज झालाय. आणि नो स्ट्राईक एंड वरती तुम्हाला पाहायला मिळेल मयूर पाटील. तो गोलंदाज सज्ज होतो पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. फटका भरपूर चांगला इनसाइड आउटचा स्ट्रोक. फाईनच्या डोक्यावरनं पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर रजत मुंडेच्या बॅट मधून हा पहिला चौकार. पडली भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी रणात फिरली नाती कधीच माघारी हो चमके. तर इथे खऱ्या अर्थाने ज्यांच्या नावाने क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो सार्थक आणि सार्थकचे मामा सन्मान्य निलेश शेठ पाटील साहेबांचे मेवणे श्रीधर शेठ म्हात्रे साहेबांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. त्यांचं सार्थक ट्रॉफीच्या वतीने मनपूर्वक स्वागत. ओटू आमचे मित्र योगेश मडवी. टॅकेटेचे खूप चांगले संगीत छत्रपती शिवरायांचं संगीत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं जात आहे. नाही कुणापुढे चुकला नाही कुणापुढे बाकला असा मर्द मराठा शिवराय एकला. क्षेत्र आपण पाहतोय मैदान क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते कुठल्याही प्रकारची रन्स मिळत नाहीये. डॉटबॉलची समाप्ती ह्याच्या अगोदरचा जो फटका होता भरपूर चांगला इनसाइड आउट खेळले. निश्चित आपण पाहिलं पॉईंटच्या डोक्यावरनं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं. रजत मुंडेच्या बॅटमध्ये तो पहिला चौकार पाहायला मिळाला. तर टीमची धावसंख्या टोटल स्कोर तुम्ही पाहतायत 1 बाद 7 धावा.
पहिलं पॉवर प्ले, 2 खेळाडू तुम्हाला बाउंड्री लाईनवरती पाहायला मिळतात. निश्चित पहिला पॉवर प्ले मध्ये आत्ताचा फटका हवेमध्ये, पुन्हा एकदा फटका बसलाय. उंची जास्त, लांबी कमी आणि क्षेत्ररक्षक दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपला गेला. स्वतः गोलंदाज गेले, हातातनं बॉल हवेमध्ये उडला आणि त्याच्यानंतर इथे नरेंद्र भगतनं तो बॉल टिपलाय. विकेट मिळाली. रजत मुंडे बॅक टू द डिग आउट. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक, होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब, होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब. डीजे मास्टर इथे मी पाहतो खऱ्या अर्थाने अभिजित म्हात्रे, अभिजित ठाकूर दिगोडे आणि रोहन भोईर धाकटी जुई यांचा व्यासपीठाकडे आगमन झालेलं आहे. या दोघांचंही निलेश शेटपाडे साहेबांच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. तर निश्चित भरपूर चांगले संगीत त्याच्या अगोदर तुम्ही ऐकलं. ठाणेकरांच्या गळ्यातली ताबीत धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं संगीत. मोजू कशी उंची कर्तृत्वाची, तुम्हीच शिकवली साहेब व्याख्या माणसातल्या माणुसकीची. मानवतेचे पुजारी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं संगीत. डीजे मास्टरचं कौतुक करूया निश्चित, कारण आजपर्यंत आपण पाहिलं त्यांच्या माध्यमातून सुपर डुपर संगीत तुम्हाला निश्चित ऐकायला मिळालं. आज देखील आपण पाहतो प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. तर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिलं पॉवर प्ले समाप्त झाला आणि पहिल्या पॉवर प्ले मध्ये अवघ्या 7 धावा देताना 2 मोठे खेळाडू बाद झालेत. सलामीवीर बंटी बद्रिके आणि त्याचबरोबर रजत मुंडे हे 2 खेळाडू बाद झाल्यानंतर आता जिम्मेदारी मयूर पांडेच्या खांद्यावरती आणि त्याचबरोबर त्याला साथ देणा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय मनीष तात्रे. एकाच टीम मध्ये खेळणारे 2 खेळाडू. पोसी टीम कडनं नेहमीच हे 2 खेळाडूंचा खेळ भरपूर चांगला राहिला. मागच्या वर्षी आम्ही पाहिलं निश्चित गोरेगाव नाईट स्पर्धेमध्ये दोघांनी भरपूर चांगला खेळ केला आणि मनीष तात्रे त्या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज राहिला. ते 2 खेळाडू आज मात्र या संघासाठी खेळतायत. खालापूर टीम साठी गोलंदाज सज्ज होतोय. फटका भरपूर चांगला आहे. आले आले आपल्या नावाचा परिचय देतोय आणि सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर रॉकेट स्ट्रोक. फलंदाज मनीष तात्रेच्या बॅट मधून हा षटकार. आले किती गेले किती, उडून गेला फरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवरायांचा दरारा. थँक्यू डीजे साहेब. तर टीमची धावसंख्या 6 ने पुढे सडकेल. टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय. स्कोर पुढे होती 13 रन, लॉस ऑफ 2 विकेट. मनीष तात्रे नावाचं वादळ मैदानावरती आलाय. आत्ताचा बॉल भरपूर चांगला, वेगवान यॉर्कर चेंडूचा वापर आणि क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जाते. आणि आम्ही नेहमीच सांगितलं की क्रिकेटमध्ये मित्रांनो 2च गोष्टींना सन्मान असतो. एक म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे यॉर्कर बॉल. या 2च गोष्टींना क्रिकेटमध्ये सन्मान असतोय. त्या यॉर्कर बॉलचा वापर केलाय. टीमची धावसंख्या पाहायला मिळेल टोटल 13 धावा आणि गोलंदाज आपण पाहतोय ऋषी खरत. आताचा फटका भरपूर चांगला जातो सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेनं. वाईडिश लॉंग मिड विकेटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. तोपर्यंत चेंडू उचलून फेक केली जाईल. तोपर्यंत 2 धावा मिळाल्या. परेश खडके होते त्या ठिकाणी. आज परेश खडकेकडनं थोडीशी चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. 13 बॉल 31 धाबीची त्याने एक शानदार इनिंग आपल्या टीमसाठी साकारली आणि 70 धाबीला उत्तर देताना कुठेतरी सुरुवात मी म्हणेन या टीमची कमजोर झाली. कारण 2 विकेट लवकर पडल्या. ज्यांच्याकडे अपेक्षा होत्या ते 2 खेळाडू लवकर बाद झालेत. मनीष तात्रेसाठी हा बॉल भरपूर चांगला. पुन्हा एकदा जातोय मिड विकेट दिशेनं. क्षेत्रक्षक त्या ठिकाणी आहेत. मिळेल 1 धाव. सिंगल डबलच्या माध्यमातून हा संघ वाटचाल करतो मैदानावरती. जिंकण्यासाठी 70 धावेचं आव्हान आहे. प्रति ओव्हर तुम्हाला 14 रन्स बनवायचे आहेत. म्हणजे आतापर्यंत टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळेल 16 धावा, 2 बाद 16. ओव्हर नंबर 2 पॉवर प्ले तुम्हाला पाहायला मिळतोय. एकूण 3 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवरती आहेत. एक खेळाडू तुम्ही मिड विकेटला बघता, दुसरा खेळाडू लॉंग ऑन आणि तिसरा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. असे 3 खेळाडू बाउंड्री लाईनवरती आहेत. त्याचबरोबर पॉइंट आहे, त्याच्यानंतर बॅकवर्ड पॉइंट आहे, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड ऑफ हे खेळाडू तुम्हाला 30 घेऱ्याच्या आतमध्ये पाहायला मिळतील. त्याचा फटका कार्पेट ड्राईव्ह चेंडू जातोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. जोपर्यंत डीप मध्ये येतील तोपर्यंत मिळाल्या मयूरसाठी 1 रन्स. सिंगल डबलनं काही जास्त फरक पडणार नाहीये कारण हा टार्गेट भरपूर मोठं आहे 70 धावेचं आणि आतापर्यंत टीमची धावसंख्या 17 पाहायला मिळते.
तर निश्चित आपण पाहतो एक जबरदस्त लढत नविश 11 विचुंबे वर्सेस सुजित 11 खालापूर या दोन ताकदपट्टीमध्ये. फटका भरपूर चांगला आहे. चेंडूची लाईन लवकर पिकअप करतोय आणि सरळ फेकून देतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार. लॉंग 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 बिग बॅग आउट ऑफ द बॉक्स 6 रन. थँक यू टीसी. पुन्हा एकदा ओव्हर नंबर 2 या ठिकाणी समाप्त झाले. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळते खालापूर 11 संघाची 23 लॉस ऑफ 2 विकेट 2 बाद 23 धावा आणि 18 बॉल मध्ये आता 47 धावेची आवश्यकता मैदानावर जिंकण्यासाठी. याच्यानंतरची लढत आपण पाहणार I11 ओवे वर्सेस जिंकणारा संघ. तर I11 ओवे टीमचे कॅप्टन आपण उपस्थित व्हा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. कारण याच्यानंतर तुम्हाला लगेच मॅच खेळायचे. दोन्ही संघ लक्षात ठेवा जे संघ मैदानावरती मॅच खेळतात दोघांना एक सूचना आहे. सामना संपल्यानंतर जो संघ जिंकेल त्या संघाला लगेच मैदानावरती मॅच खेळायची आहे. यामध्ये तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय. तर जाऊया मैदानावरती. 18 बॉल 47 आवश्यकता. अतिशय सुंदर मॅच प्रेक्षक वर्ग मैदानावरती एन्जॉय करतात. गेली 4 दिवस आपण स्पर्धेचं आयोजन पाहिलं. आज 5वा दिवस आहे आणि आज प्रेक्षकांची अपाट गर्दी तुम्हाला पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. त्या तमाम क्रीडारसिकांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं निलेश शेठ पाटील यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 3 महत्वाचं षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवरती. गोलंदाज ओमकार नाईकच्या गोलंदाजानं पहिला ओव्हर फेकला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 7 धावा देताना 2 मोठ्या खेळाडूंना बाद केलं. अर्थात बंटी बद्रिके आणि खेळाडू रजत मुंडे हे 2 खेळाडू स्वस्तामध्ये बाद झाले आहेत. येणारी जिम्मेदारी निभवायची आहे या ठिकाणी या 2 खेळाडूंना. अर्थात मयूर पाटील आणि त्याचबरोबर मनीष तात्रे हे 2 खेळाडू मैदानावरती पाहतोय. फटका भरपूर चांगला आहे आणि इथे मयूर पाटील चा हा ब्रँडेड फटका मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 रन. सबाई केशरी गंध हमा शिवछत्रपतींचा छंद मुगाने एकच नामघोष जगदंब जगदंबा. पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांचं संगीत मध्ये एका बाजूनं स्वतःची गुणवत्ता सादर करणारा खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. गेली कित्येक वर्ष आपल्या नावाचा परिचय या खेळाडूंना प्रत्येक स्पर्धेमध्ये दिलाय आणि एक जबरदस्त खेळ प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळाला. आणि आज ही इनिंग त्याला साकारायची आहे. पहिला षटकाराला त्याच्या बॅटमधून लो बोल्टरचा बॉल समोर खेळतात. ऑन साईडला शतरक्षक आहेत. जोपर्यंत बॉल उचलून फेकतील त्या ठिकाणी स्वप्नील कांबळे त्या ठिकाणी होते आणि धावा मिळत आहेत. तर 1 टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल 30 रन लॉस ऑफ 2 विकेट 30 धावा 2 बाद ही धावसंख्या. गरज आहे मैदानावरती 16 बॉल मध्ये 40ची. 16 बॉल आणि 40 धावा अंतर बघा थोडस जास्त वाटतं. मात्र इथे जी खेळी मैदानावरती साकारलाय दोन्ही फलंदाजांना पोसिट टीम कडनं बिलॉंग करणारे दोन्ही खेळाडू मनीष तात्रे आणि मयूर पाटील. मनीषच्या बॅटमधून 2 षटकार आलेत तर मयूरच्या बॅटमधून 1 षटकार आलाय. म्हणजे दोन्ही खेळाडू शेट झालेत मैदानावरती. येणाऱ्या मॅच मध्ये ते शिरकाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. जिंकण्यासाठी 16 बॉल 40ची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतो गोलंदाज ओमकार नाईक. आत्ताचा बॉल भरपूर चांगला. गुडलेट वरती पडल्यानंतर थोडासा डीप राहिला. खूप वेगानं बीट होत आहेत आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. 1-1 डॉट बॉल संजीवनीचं काम करेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूनं. तर 1-1 डॉट बॉल दबाव प्रेशर वाढवेल मैदानावरती बॅटिंग करणाऱ्या संघावरती. सुजित 11 खालापूर वर्सेस नविश 11 बिचुंबे ही मॅच एन्जॉय करतात प्रेक्षक वर्ग. जिंकण्यासाठी 15 बॉल आणि 40 रनची आवश्यकता. फटका भरपूर चांगला आहे. ताकदवर स्ट्रोक आपल्या पॉरम स्टोन मधले ताकद दाखवताना मनीष तात्रेच्या बॅट मधून हा 3रा ब्रँडेड फटका लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पार षटकार. थँक यू टीजे. भगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन तो भगवा
देव फक्त शिवबा माझा. षटकार येतोय मनीषच्या बॅट मधून, तिसरा षटकार आलाय. काय जबरदस्त केली, 4थ्या क्रमांकावरती आल्यात आणि 3 षटकार आणि त्याचबरोबर एकूण टोटल त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय 21 धाबा 7 बॉल मध्ये ही ताबडतोब इनिंग त्याने मैदानावरती आपल्या टीम साठी साकारली आहे. 70 धाबेचं भलं मोठं आव्हान मैदानावरती आहे. सुरुवात कमजोर झाली, मात्र मिडल ऑर्डर आपल्या बॅट मधून एक जबरदस्त फटके दाखवत आहे. टीमची टोटल वेगाने पुढे सरकली आहे 36. पुन्हा एकदा वाघाची दहाड, खोदला पहाड आणि चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. काय जबरदस्त फटकेबाजी. मनीष तात्रे नावाचं वादळ मैदानावरती गुंगवत आहे आणि ज्या खेळाडूंना आतापर्यंत 4 षटकार मारले आहेत, ओमकार नाईक पहिल्या ओव्हरमध्ये 2 मोठ्या खेळाडूंना बाद केल्यानंतर आत्मविश्वासानं दुसरं स्पेल फेकण्यासाठी सज्ज झाला आणि त्याच्यावरती प्रतिहल्ला चढवलाय. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 19 धावा देणं खर्च केल्यात. टीमची धावसंख्या 42 रन्स. हा क्रिकेटचा खेळ मित्रांनो. क्रिकेट खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे आणि आम्ही नेहमीच सांगत आलोय, क्रिकेट खेळ नेहमी तुम्हाला अनिश्चिततेने भरलेला पाहायला मिळेल. क्रिकेट का दस्तूर आहे दोस्तों, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, आणि तेच मैदानावरती पाहायला मिळत आहे. तर जिंकण्यासाठी 8 बॉल 27 रन्स या ठिकाणी मनीष तात्रेने खेळल्या मैदानावरती. काय जबरदस्त फटके मारतोय आज. मात्र त्याच्या मधली ताकद आहे ती आपल्याला पाहायला मिळाली. तर जिंकण्यासाठी आता गरज आहे मैदानावरती 13 बॉल 28 रनची आवश्यकता. मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केलाय. दोन्ही संघ तुल्यबल आणि ताकदवर आहेत, त्यामुळे मॅच तुम्हाला भरपूर चांगली पाहायला मिळेल. जितना कठीण संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी. आणि आता मात्र आपण पाहतोय दोन्ही संघ मैदानावरती. पुन्हा एकदा हा फटका भरपूर चांगला आहे. वाडिश लॉंग ऑन रिजन मध्ये शतक त्या ठिकाणी आहेत. मेल सिंगल घेऊन स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवली मनीष तात्रेनं. ओव्हर नंबर 3 3 षटकांचा खेळ समाप्त होत आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर पाहायला मिळेल 43 रन्स. आता गरज आहे 12 बॉल 27 रनची. रायगड ठाण्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा करी तो आपला वादा, कोपर गावाचा निलेश दादा. सार्थ केले वन संघाचा हाय स्पॉन्सर निलेश दादा. थँक्स मॅडी. ते खऱ्या अर्थाने मिथुन चौधरी धुंद्रे यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करत आहोत. आज बघा या स्पर्धेमध्ये एक संघ खेळणार आहे. स्वर्गीय बाबूशेठ साठे सार्थक 11 पनवेल उरण हा संघ खेळणार आहे आणि त्या संघाचं प्रतिनिधित्व करताना आपण पाहणार आहोत खऱ्या अर्थाने छोट्या मोठ्याची खऱ्या अर्थाने बंधुप्रेम जोडी असणार आहे. त्या संघाचं प्रतिनिधित्व करणार आहे आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी खऱ्या अर्थाने धाकटीजुई उरण येथील डे आणि नाईट क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजक आमचे मित्र रोहनशेठ भोईर सुद्धा इथे उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं आम्ही निलेश पाटील साहेबांच्या वतीने सहर्ष स्वागत करत आहोत. तर याच दरम्यान अतुल पोटे तर याच दरम्यान सन्माननीय अतुल बोटे साहेबांचं आगमन होत आहे. विनंती करूया आपण त्यांना की व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. पुन्हा एकदा मी त्यांना आमंत्रित करेल या व्यासपीठावरती. आपल्या देखील सार्थक ट्रॉफी 2021 मध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहे. मॅच बघा. येणारे 12 बॉल 27 रनची आवश्यकता. पहिला बॉल भरपूर चांगला या ठिकाणी मात्र 1 रन्स मिळेल. सिंगल धावसंख्या पुढे सरकेल. जिंकण्यासाठी आवश्यकता येते 26 रनची. जर आपण पाहिलं 3 ओव्हर नंतर टीमची धावसंख्या पाहिली, बॅटिंग करणारा पहिला संघ होता. अर्थात विचुंबे टीमनं 42 धावा बनवल्या आणि त्याला उत्तर देताना 43 धावा 3 ओव्हर मध्ये कंप्लीट केल्या. म्हणजे मॅच कट टू कट तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटपर्यंत कट टू कट फाईट मॅच मैदानावरती या 2 ताकदवर टीम मध्ये पाहायला मिळेल. मात्र अद्याप मॅच संपला नाहीये. हा निर्णायक षटक फेकला जातोय कारण जिंकण्यासाठी आता 11 बॉल मध्ये 26 रनची आवश्यकता. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वाले को मिलता नहीं, कुछ जिंदगी में लड़ने वाले के कदमों में जहान होता है. येणारी 11 बॉल आणि इथनं 27 रनची आवश्यकता. दोन्ही संघ तुल्यभर आहेत, ताकदवर आहे, त्यामुळे मॅच तुम्हाला शेवटपर्यंत पाहायला मिळेल. गती परिवर्तन लेग ब्रेकच्या माध्यमातून चेंडू फेकला मयूर साठी आणि एक मयूर सारखा ताकदवर खेळाडू मैदानावरती आहे. मनीष तात्रे सारखा खेळाडू ताकदवर आहे आणि त्या दोन्ही खेळाडूंना शांत करण्याचं काम या 4थ्या षटकामध्ये संकेत गोवारीकडनं केलं जातंय. बघा लेग ब्रेक
काय जबरदस्त चेंडू अचूक आहे. टप्पा बघा किती नियंत्रित आहे. कारण जेव्हा तुम्ही स्पिन आक्रमण करता तेव्हा तुमचा टप्पा महत्वाचा आहे. तुमचा जी गोलंदाजीचा टप्पा आहे. आणि आता ते आपण पाहिलं गुडलँड मधनं थोडासा चेंडू आउटसाइड करतो बाहेरच्या दिशेला. व्हेरी गुड बॉलिंग. गोलंदाज संकेत गोबारी सज्ज होत आहे. कामोडी टीमकडनं नेहमीच खेळणारा खेळाडू आज इथे मात्र फटका फसलाय. जवळपास कोणताही खेळाडू नाहीये. आणि जोपर्यंत चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधनं येईल तोपर्यंत इथे मिळाल्या 2 धावा. थ्रो चुकीचा होता. मी म्हणेन थ्रो थोडासा पॅरलल यायला हवा होता. आणि जर इथे पॅरलल थ्रो आला असता तर कदाचित मनीष तातेला माघारी परतावं लागलं असतं. 2 धावा मिळाल्या. कारण क्रिकेटमध्ये आम्ही नेहमीच सांगितलं तुमच्या खेळाबरोबर तुमचं नशीब महत्वाचं आहे. आणि आता नशिबानं कुठेतरी साथ दिली आहे ती मनीष तातेला. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 47 रन. जिंकण्यासाठी आपण पाहतोय गरज आहे 9 बॉलमध्ये आता 23 रनची आवश्यकता. दोन्ही संघ ताकदवर तुल्यबल. शेवटपर्यंत तुम्हाला ही मॅच रफ अँड टफ पाहायला मिळते. बॉल भरपूर चांगला आहे. गुडलँड मधनं बघा लेंथ किती महत्वाची, त्याची लाईन, त्याचा टप्पा किती महत्वाचा. आणि आतापर्यंत मी या गोलंदाजचं कौतुक करेल. संकेत गोवारी अचूक नियंत्रित टप्पा. आज या अंतिम निर्णायक ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर कारण हा निर्णायक षटक आहे दोन्ही टीमसाठी. सामना कोणत्या बाजूला जास्त मजबूत होईल. आतापर्यंत बॉल फेकले या ओव्हरमध्ये 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये अवघ्या 5 धावा त्याने खर्च केल्यात. तर जिंकण्यासाठी 8 बॉल 22 ची आवश्यकता. दोन्ही खेळाडू आक्रमक आहेत मात्र त्यांना शांत करण्याचं काम या ओव्हरमध्ये. आताचा बॉल देखील भरपूर चांगला आहे. पडल्यानंतर आपण पाहतोय फलंदाजाला बीट करतोय आणि इथे मयूर पाटील बीट चालत. पंचांकडे दाद मागतायत कारण चेंडू पडल्यानंतर बघा कसा लेग ब्रेक झालाय. आउटसाइड पाहायला मिळाला आणि इथे अजून एक डॉट बॉल. कौतुक करूया गोलंदाज या ठिकाणी संकेतचा. जबरदस्त गोलंदाजी. आताचा बॉल मी म्हणेन फुलटॉस घेण्याचा प्रयत्न केला मात्र ऑप्शनच्या बाहेर. पंचांचा बाईट बॉलचा इशारा येतो. पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे मेन पंच सुनील पाटील सर मॅन फ्रॉम मोरबी, तर लेग पंच जावेद फरीद सर मॅन फ्रॉम कल्याण, असे 2 ऑफिशियस पंच तुम्हाला पाहायला मिळत आहेत. खूप चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे. आता आत्ताचा बॉल ऑप्शनच्या बाहेर होता. पंचांनी स्वर घोषित केला. जिंकण्यासाठी समीकरण बदललंय. 7 बॉल 21 रनची आवश्यकता. आताचा बॉल पुन्हा एकदा या ठिकाणी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जोपर्यंत चेंडू फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षण करून फेकण्याचा प्रयत्न केलाय आणि ही धाव इथे मागात पडली मयूर साठी. मयूर बॅक टू द डगआउट. मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपलाच हवा. थँक्स डीजे मास्टर. बघा याच्यानंतर खऱ्या अर्थाने या सामन्यातून विजेता क्रिकेट संघ खेळणार आहे I11 ओवे क्रिकेट संघाच्या विरोधात. तर I11 ओवे क्रिकेट संघाच्या संघनायकांनी स्टेजवर यायच्या बघा, स्टेजशी संपर्क साधायचे आहे. इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. शासकीय यंत्रणेमध्ये कार्यरत असणारे आदरणीय श्री नवीन हलदनकर साहेब उरण यांचं इथे आगमन झालेलं आहे. तर या स्पर्धेचे आयोजक निलेश शेठ पाटील साहेबांच्या वतीने नवीन हलदनकर साहेब आपणास विनंती करण्यात आलेली आहे की आपण स्टेजवर यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून सार्थक ट्रॉफीच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक सरसे स्वागत आहे. तर निश्चित शेवट आपण पाहिलं अंतिम 4था षटक आपण पाहिला मैदानावरती अवघ्या 7 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या आणि 7 धावा देताना इथे आपण पहिले टीमची धावसंख्या पाहायला मिळाली 50 धावा. 20 धावेची आवश्यकता अंतिम ओव्हरमध्ये. आत्ता येणारा षटक निर्णायक षटक आणि इथे आपण पाहतोय ज्या प्रकारे पाहिलं होतं बॅटिंग करताना संदेश मुंडेनं जो षटक अंतिम फेकला होता 18 धावा खर्च केल्या होत्या आणि इता या ओव्हरमध्ये 20 धावेची आवश्यकता. काय जबरदस्त मॅच 2 टीम मध्ये पाहायला मिळत आहे. कट टू कट मॅच पाहायला मिळाला. आता अंतिम ओव्हर जिंकण्यासाठी आता खालापूर टीमला 20 धावेची आवश्यकता आहे. मनीष तात्रे मैदानावरती आहे. त्याचबरोबर त्याला साथ देणारा खेळाडू मैदानावरती येतो नवीन खेळाडू शुभम घोडविंदे मुलगाव. तर गोलंदाज सज्ज होतोय रोहित सुरते विचुंबे. आज मात्र स्वतःचा खांद्यावरती जिम्मेदारी घेतली अंतिम ओव्हरसाठी कारण जो निर्णायक षटक असेल या ओव्हरमध्ये 20 रनची आवश्यकता आहे. सेकंडला खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय मनीष तात्रे ज्याच्या बॅटमधनं आपण पाहिले 4 मोठे षटकार पाहायला मिळालेत. मग अंतिम ओव्हरमध्ये कशा प्रकारे बॅटिंग पाहायला मिळेल. लाख दलदल हो पाव जमाए रखिए हाथ खाली सही ऊपर उठाए रखिए. कौन कहता है कि चलने में पानी रुक नहीं सकता, बर्फ बनने तक हौसला बुलंद रखिए. आत्ता मात्र मैदानावरती
समीकरण बदललंय. 5 बॉल 19 रनची आवश्यकता आहे. आज स्वतःला सिद्ध करायचंय. जेव्हा कठीण परिस्थिती असते तेव्हा तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे. क्रिकेटमध्ये तर तुम्हाला प्रसिद्ध व्हायचं असेल तर कठीण काळात तुम्ही स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द मनामध्ये बाळगा. जरी वेळ कठीण असला तरी येणारे 5 बॉल 19 धाबा मैदानावरती बनू शकतील. हाच निश्चय मैदानावरती येणाऱ्या फलंदाजला करावा लागेल, कारण 5 बॉल 19 रनची आवश्यकता. पुन्हा एकदा फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न. 1 रन्स मिळेल. फक्त सिंगलवरती प्राधान्य मानलं, कारण मनीष तात्रे एका बाजूने ज्याच्या बॅटमधून 4 षटकार आलेत. मग येणारे 4 बॉल आत्ता पाहिजेत 18 धाबा, म्हणजेच 3 षटकाराची आवश्यकता. तर निश्चित आपण पाहतोय मैदानावरती 4 बॉल आणि गरज आहे ती 18 धाब्याची. मैदानावरती थोडीशी मजबूत स्थिती निर्माण झाली आहे. शतक्षण करणारा विचुंब संघ मैदानावरती पाहायला मिळत आहे. आता मनीष ताते जोपर्यंत मैदानावरती आहे आणि इथे खेळ समाप्त होत आहे. मनीष तात्रे बॅक टू द डगआउट, फलंदाज बाद. चिकन्या बायकोला त्यांनी माहेरी पाठवली. चिकन्या बायकोला त्यांनी माहेरी पाठवली. नेकबाई बंगाली पाठवली. तो निश्चित संघ आपण पाहतो सुजित 11 खालापूर संघ. गरज आहे ती 3 बॉल 18 धाब्याची. क्रिकेटच्या दुनियेमध्ये आम्ही भरपूर वेळा पाहिलाय 3 बॉल 18 धाबा अनेक वेळा बनताना पाहिल्यात. पाहिजे मैदानावरती आम्ही मागच्या वर्षी पाहिलं होतं 3 बॉल 21 रन्स बनताना पाहिल्यात. हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, त्यामुळे येणारे 3 बॉल आज स्वतःला प्रूव्ह करायचंय. स्वतःला फक्त एकच प्रॉमिस करा, हा खेळ जोपर्यंत मैदानावरती आम्ही जिंकत नाही तोपर्यंत क्रिकेटचं मैदान आम्ही सोडणार नाहीये. येणारे खेळाडू, आज तुम्हाला स्वतःची नावाची चर्चा करायची असेल, आज तुमचं नाव लौकिक करायचं असेल तर 3 बॉल 18 धाबा तुला बनवायचे आहेत. नवीन खेळाडू मैदानावरती आलाय ओमकार गावडे जांभिवली. तर स्ट्राईक एंडवरती सज्ज होत आहे. 3 बॉल 18 रनची आवश्यकता. स्ट्राईक एंडवरती खेळाडू. फटका पहिला हवेमध्ये. आता क्षेत्ररक्षक पाठीमागे धावतायत आणि झेल त्या ठिकाणी ड्रॉप झाला. आता इथे 1 रन्स मिळाली. 1 रन्स टीमची धावसंख्या पुढे सरकेल. 2 बॉल मध्ये आवश्यकता 17 धाब्याची. कुठेतरी मॅच एकतर्फा होतीये. मैदानावरती क्षेत्ररक्षण करणारा संघ नविश 11 विचुंबे टीमच्या बाजूनं. ज्या संघाला जिंकण्यासाठी ज्या संघाने लक्ष ठेवलं तर 70 धाब्याचं मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं 53 धाबा आल्यात. येणारे 2 बॉल आणि 70 धाब्याची आवश्यकता. वॉचिंग वन साइड मॅच. ही मॅच कुठेतरी एकतर्फा होताना पाहायला मिळाली. नेमकं चुकलं कुठे या संघाचं? ज्यांची सलामीवीर, ज्यांची सलामी जोडी होती त्या संघानं सुरुवात कमजोर केली आणि त्यांना या स्पर्धेतनं जबरजबल आता बाहेर जावं लागतंय, कारण जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 1 बॉल आणि 17 धाब्याची. 1 बॉल 17 रनची आवश्यकता. मॅच मध्ये आपण पाहिले पकड मजबूत झाली. पहिल्याच ओव्हर मध्ये जे 2 धक्के दिले, जे सलामीवीर मैदानाच्या बाहेर झाल्यानंतर या मॅच मध्ये पकड मजबूत केली आणि हा सामना जिंकलाय. मैदानावरती नविश 11 विचुंबे टीमनं अभिनंदन करूया विचुंबे टीमचं. तर हार्ड लक सुजित 11 खालापूर संघ या स्पर्धेतनं बाहेर होत आहे. हार्ड लक. आता तुमच्या चुका कुठे झाला त्या सुधारा आणि नेक्स्ट स्पर्धेमध्ये एक चांगला खेळ करा, हीच तुम्हाला मी शुभेच्छा देईल. तर लाईन अप करून जायचं मैदानात. बघा, आम्ही विनंती करतो खालापूर क्रिकेट संघाला, स्पर्धेमध्ये आलात आपण एका लाईनीमध्ये जावं मैदानात आणि इथे हस्तांदोलन करूनच या स्पर्धेचा निरोप घ्या. खूप चांगला खेळ दाखवला आपण या स्पर्धेमध्ये. तर या